अध्याय 24. पंडित म्हणाले, तेव्हा आपले मरण चुकावे या इच्छेने त्या युद्धातून एकदम परतून म्हणजे पळ काढून स्वतःच्या सैन्यारहित व अफजलखान नसल्याने लज्जित अशा त्या मुसेखान प्रभृती सरदारांनी विजापुरास जाऊन काय विचार केला आणि काय केले. अफजलखानाचा अंत झाल्याचे व पन्हाळगड घेतल्याचे ऐकून अतिमूर्ख आदिलशहाने स्वतः पुन्हा काय केले आणि तो गड बळाने घेतल्यावर अफजलखानाच्या वधकर्त्या त्या विश्वजेत्या वीराने काय केले. तेव्हा कवींद्र म्हणाला, फाजल, याकूत, अंकुश, हसन आणि आपला परिवार यासह मुसेखान विजापुरास जाऊन आपल्या धन्यास प्रणाम करून मान खाली घालून पुढे हात जोडून उभा राहिला. तो खिन्न व अधोवदन आहे असे पाहून आदिलशहा गर्वयुक्त भाषणाने त्यास उत्तेजन देत म्हणाला. आदिलशहा म्हणाला, एकदम साहस केल्यामुळे स्वामी कार्यामध्ये प्राण वेचलेल्या त्या अफजलखानाला जर ती दशा प्राप्त झाली तर तो शोचनीय झाला असे नाही. स्वतः तरबेज, निष्णात आणि कपटी स्वभावाच्या शत्रूने त्यास तेथे एकटा बोलावून निर्जन अरण्यात ठार मारले. जर त्यावेळी तो अफजलखान मोठे सैन्य घेऊन तेथे गेला असता तर त्याला तशी दशा प्राप्त झाली नसती. केवळ साहसानेच कामे सिद्धीस जात नाहीत, तर शहाणपणाचे पराक्रमच खरोखर मोठे फलप्रद होतात. अरे रे, त्या वनात अफजलखानास ज्याने क्रोधाने मारले त्याची उशापाशी असलेल्या सर्पाप्रमाणे मुळीच उपेक्षा करता कामा नये. म्हणून माझा अपराध करणाऱ्या त्या अत्यंत दुस्सह शिवाजीस सह्याद्रीपासून साफ उघडून काढतो. अहो, सध्या तोही निघून वाईस आला आहे. लगेच सैन्य घेऊन तो पन्हाळगडावर येईल अशी वदंता हेर येथे सांगत आहेत. म्हणून तुम्ही सर्वच चालून जाऊन मोठा पराक्रम करा. शत्रूंचा नाश करण्यास ग्रहाप्रमाणे अत्यंत जागरूक असे त्या प्रांतातील तेथे सेनानायक आणून आणि दुसऱ्याही अभिमानी सरदारास साह्यार्थ पाठवून तुम्ही पक्षाप्रमाणे रात्रंदिवस अविश्रांतपणे चाल करा. फरात खानाचा नातू महायुद्धाभिमानी रुस्तुमज मान हा आमचा सेनाधिपती असू दे. याप्रमाणे त्या सर्वांसच बोलून त्याने त्यांचा यथोचित सत्कार केला असता ते सर्वच सरदार आपल्या सामर्थ्यवान स्वामीस प्रणाम करून भयंकर गर्जना करीत विजापुरातून बाहेर पडले. नंतर पूर्वीच पाठवलेल्या हेरानी आदिलशहाजवळ त्वरित येऊन ती पन्हाळगडासंबंधी बातमी सांगितली. आपली उंच फणा गारोड्याने पकडली असता सापास जसे दुःख वाटते तसा तो उत्कृष्ट गड त्या राजाने शिवाजीने हस्तगत केलेला ऐकून आदिलशहास दुःख झाले. गडांचा स्वामी जो शिवाजी त्याने तो गड काबीज केलेला ऐकून अल्लीशहा दररोज चिंतेने मनात पोळू लागला. तेव्हा त्याचा निग्रह करण्यास आपण असमर्थ आहोत असे समजून त्याने दिल्लीच्या बादशहाची सेना लवकरच मदतीस आणविली. तेव्हा शिवाजीनेही शत्रूकडील दृढ युद्धवेशधारी सरदार पुन्हा युद्ध करू इच्छित आहेत अशा ऐकून पन्हाळगडच्या रक्षणार्थ उग्र कडवे सैन्य ठेवून जातीचा उत्साहवान व त्यांना जिंकण्याच्या इच्छेने अत्युत्सुक असा तो लखलखणाऱ्या शेकडो शस्त्रांच्यामुळे भयंकर वनव्याप्रमाणे शोभणाऱ्या त्या सैन्यासह वेगाने पुढे चालून गेला. शत्रूंनी सुद्धा रुस्तम नावाच्या आपल्या अत्यंत दुर्जय सेनाधिपतीच्या नेतृत्वाखाली अभिमानाने पुढे चाल केली. तेव्हा शत्रुवीरांनी मराठ्यांची सेना अजिंक्य आहे असे पाहून रुस्तुम फाजिल प्रवृत्ती आपल्या सेनानायकास म्हणाला. रुस्तुम म्हणतो, शस्त्रास्त्रांनी सज्ज, दुष्कर कृत्ये करणारी, अत्यंत उत्साही, धैर्यवान, झगझगीत तेजस्वी निशाणी असलेली, मजबूत व्यूह रचलेली ही शत्रुसेना पहा. हिच्यामध्ये बलरामासारखे महावीर, अतुल पराक्रमी शिवाजीची जणू काय अनेक प्रतिबिंबेच आहेत. तो हा शिवाजीचा सेनापती, प्रतापी, महामानी नेताजी आमच्याशी निकराने लढू इच्छित आहे. त्याचप्रमाणे कवचधारी पुष्कळ सैन्याने युक्त रागावलेला असा तरुण जाधवराव सुद्धा आमचा पराभव करू इच्छित आहे. शत्रुसेना छिन्न भिन्न करून टाकणारा प्रचंड साहसी खराटे हा आपल्या हनुमंत नावाच्या पुत्रासह आम्हास जिंकू इच्छितो. युद्धामध्ये अर्जुनासारखा पांढरे निशाण असलेला मोठ्या सैन्याचा अधिपती पांढरे आमच्याशी अद्भुत युद्ध करणार, खड्गधारी, प्रलयाग्नीप्रमाणे भयंकर, प्रत्यक्ष काळच असा काळा हिलाल सुद्धा भोसल्याचे अत्यंत हित करील. तेजोराशी महाबाहू हिराजी इंगळे, भीमाजी वाघ, सिधोजी पवार, महावीर गोदाजी जगताप, जणू काय दुसरा परशुरामच असा महाडिक, तसेच दुसरे युद्ध निपुण मोठमोठे सेनानायक शिवाजी राजाचे सहाय्यकर्ते पुढे चालून येत आहेत. शत्रू राजांचा हंता देवतुल्य शिवाजी राजा भोसला
हा सुद्धा युद्ध खास जिंकणार. म्हणून खरोखर या आमच्या सेनानायकांनी देखील सर्व बाजूस आपापल्या सैन्यांची चांगली रचना करून युद्धाच्या आघाडीस उभे राहावे. हे महायोद्ध्यानो, मी खास मध्यभागाचे रक्षण करतो. पराक्रमी सरदार फाजल डाव्या बगलेचे रक्षण करू दे आणि महागर्विष्ठ मलिक हतबार सादातासह सेनेच्या उजव्या बगलेचे रक्षण करू दे. आजिज खानाचा पुत्र महाकीर्तिमान फत्ते खान आणि मुल्ला हय हे पिछाडीचे रक्षण करू देत. संताजी घोरपडे, सर्जेराव घाटगे आणि दुसरे सज्ज योद्धे यांनी चोहोकडून सेनेचे रक्षण करावे. याप्रमाणे त्यांनी त्यास सांगितल्यावर ते सर्व आपापल्या स्थानी राहून समग्र सेनेचे अव्यग्रपणे रक्षण करू लागले. त्याचवेळी शिवाजी राजांनी सुद्धा आपल्या सेनेची सभोवती रचना करीत योद्ध्यांना उद्देशून समयोचित भाषण केले. चतुरंग सेनेचा अधिपती हा नेताजी फाजलवर हल्ला करू दे. शत्रुवीरांना मारणारा वाघ मुल्लाहय्यावर चाल करू दे. मलिक इनबारावर इंगळे चालून जाऊ दे. महामानी महाडिकने फत्ते खानाशी लढावे. शिधोजी पवाराने सुद्धा साधा तास तोंड द्यावे. गोदाजी हा घाटगे व घोरपडे यांच्यावर चालून जाईल आणि आघाडीस असलेल्या रुस्तुम नामक शूर यवन सेनाधिपतीस मी युद्धामध्ये ठार करीन. खराटे व पांढरे यांनी सैन्याच्या उजव्या बाजूवर आणि हिलाल व जाधव या दोघांनी डाव्या बाजूवर चालून जावे. याप्रमाणे राजेंद्र शिवाजीने भाषण केल्यावर त्याच्या त्या महापराक्रमी योद्ध्यांनी दुदुंबी ध्वनीबरोबर सिंहगर्जना केली. नंतर पुष्कळ प्रकारचे दुदुंबी, रणवाद्य विशेष, करणे, ढोल, गोमुख, शिंगे अशा दोन्ही सैन्यातील रणवाद्यांनी दिशा दणाणून सोडणाऱ्या ध्वनीने आकाश व्यापून टाकले. अग्रभागी चालणाऱ्या पताकांच्या चोहोबाजूस फाकणाऱ्या तेजाने सर्व आकाश चित्र विचित्र दिसू लागले. नंतर मर्यादाबाहेर अतिशय उसळणाऱ्या, गर्जना करणाऱ्या अतिभयंकर अशा पूर्व व पश्चिम समुद्रासारख्या त्या सेना परस्पराशी भिडल्या. मग एकमेकांच्या सन्निध आलेल्या त्या दोन्ही सैन्यांच्या आघाडीतील बाहुबलगर्विष्ठ योद्ध्यांनी आवेशाने गर्जना करीत व उत्सुकतेने घोडे फेकीत रुधिरधारांनी रणभूमी भिजवून टाकली. इतक्यात धावणाऱ्या घोड्यांच्या खुरांनी, उडालेल्या धुळींच्या लोटांनी व्यापलेले अंतरिक्ष पावसाळ्याच्या आरंभी वाहणाऱ्या नव्या पाण्याने भरलेल्या सरोवराप्रमाणे गढूळ बनून गेले. तो वृष्टीचा समय ओळखून नवीन मेघांनी जोराच्या सरींनी आकाश जसे अगदी आच्छादून टाकावे तसे धावणाऱ्या धनुर्धरांनी अनेक शरवृष्टींनी ते एकदम पूर्णपणे झाकून टाकले. आपला शत्रू पाहून हर्ष झालेल्या कोणावीराने युद्धामध्ये धनुष्य ओढले. तोच त्याच्या शत्रूच्या हातातील भाल्याने त्याचा हात भेदिला गेला तरीसुद्धा तो तेथे गोंधळला नाही. हे केवढे आश्चर्य होय. रणभूमीवरील विपुल कीर्तिरूप पुष्पे तोडण्यासाठी धनुष्यरूपी लता तात्काळ ओढून त्या वीरांनी हस्तकौशल्याने बाणरूपी भ्रमरांच्या झुंडी शत्रूंवर वेगाने उडवल्या. चालून आलेल्या शत्रुयोद्ध्यांच्या तीक्ष्ण तलवारीच्या प्रभावाने मुंडकी वेगाने तुटून जाऊन भूमीवर पडणाऱ्या पताकवाल्यांनी सुद्धा मुठी आवळलेल्या असल्यामुळे पताका मुळीच कोठेही सोडल्या नाहीत. युद्धामध्ये तोरेने घुसलेल्या घोडेस्वारासह मिळून मोठ्या गर्वाने चालून येणाऱ्या रुस्तम खानावर आघाडीच्या अनेक पदकासह शिवाजीने स्वतः त्वेषाने हल्ला केला. तत्काळ धनुष्य जोराने ओढून अमोघ बाणांनी लढणाऱ्या शिवाजीच्या उत्तम योद्ध्यांनी खवळलेल्या व हल्ला करणाऱ्या महाआयुधधारी लेंचांची मुडकी दया न दाखवता पाडून टाकली. भोसल्यांच्या सैन्याने उत्साहाने फेकलेल्या वज्रासारख्या आयुधांचा समूह रुस्तमाचे योद्धे त्या अतिप्रचंड झुंजामध्ये मुळीच सहन करू शकले नाहीत. गज समूहरूपी दुर्गामध्ये उभा असलेला व मेघाप्रमाणे प्रचंड गर्जना करणाऱ्या फाजलावर प्रचंड वाऱ्याप्रमाणे सर्व बाजूंनी हल्ला चढवून शिवाजीच्या बलाढ्य सेनापतीने त्यास गरभगळीत करून टाकले. शिवाजीच्या सैन्याचा नेता जो नेताजी तो खवळलेला पाहून फाजलाने खरोखर प्रारंभीच पलायनरूपी नाटकाची नांदी मोठ्याने त्वरित म्हटली, म्हणजे प्रथमारंभीच वेगाने पलायन केली. रत्नखचित अलंकाराने विभूषित व रक्ताची उटी लावलेले काही तरुणवीर दुसऱ्यांचे भय टाकून वीरश्रीने युक्त असे रणांगणामध्ये शरशय्यांवर पहुडले. त्या महासंग्रामामध्ये काही योद्धे खराट्याने, काही पांढऱ्याने, काही स्वतः जाधवाने, काही स्वतः वाघाने हल्ला करून तात्काळ ठार केले. त्या अति उग्रकर्म्या युद्धोत्सुक हिराजीने हरिवर्म्याने उत्साहाने हल्ला करून शत्रूंचा चुराडा केला. क्रोधाग्नीपासून पसरणाऱ्या धुराने ज्याची कांती धुरकटली आहे अशा हिलालाने काहींना ठार केले. उद्धट रुस्तमाने आपले शस्त्र टाकले असता व फाजलाने युद्धातून एकदम पळ काढला असता गोंधळ उडालेल्या सादात प्रमुख सैन्याला आपला त्राता कोणीही मिळाला नाही.
तेव्हा पराभूत झालेला व गोंधळून गेलेला रुस्तम खान 5-6 घोडेस्वारासह युद्धामधून पळाला असता अत्यंत असहाय्य असे अल्ली शहाचे समस्त सैन्य 10 दिशा शीघ्र पळत सुटले. त्यानंतर पराभव पावलेल्या, अत्यंत घाबरलेल्या, समोरून वेगाने पळून जाणाऱ्या त्या रुस्तमास तो निकट असताही व पकडण्यास योग्य असताही शिवाजीने पकडले नाही. कारण सूर्यवंशी राजे भित्र्यावर कधी शौर्य गाजवत नाहीत. जे आम्हास युद्धात सोडून स्वतः लगेच पळून गेले त्या निर्लज्जांना पुन्हा आश्रय करण्याची आम्हास लाज वाटते. असाच जणू काय मनात पक्का विचार करून त्या आदिलशहाच्या सेनेतील मत्त हत्तींनी शरणागतांचे रक्षण करणाऱ्या बलाढ्य भोसले राजाचा आश्रय केला. म्हणजे ते शिवाजीच्या हाती लागले. उत्साहाने व आनंदाने शिवाजीने मारलेल्या शत्रूंच्या अंगातून पडलेल्या अलंकारांच्या राशींच्या तेज प्रभावाने लोकांचे नेत्र कौतुकाने आकर्षणाऱ्या त्या समरस्त्रीला काही अवर्णनीय शोभा प्राप्त झाली. बहुत प्रयासाने बाहेर पडणाऱ्या शेकडो घोड्यास जिचे अंतकरण माहीत आहे अशी ती खोल गर्जना करणारी, अतिभयंकर अद्भुत वेग असलेली, प्रवाहाच्या वाढीमुळे लगेच दुथडी भरून चाललेली रक्ताची नदी गडांच्या रांगेने कशी बरे ओलांडली. याप्रमाणे रुस्तम इत्यादी शत्रूस पळवून लावून तो प्रांत हस्तगत करून महादुदुंभीच्या मधुर ध्वनीने दिशारूपी स्त्रियांची मुखकमले उल्हसित करीत शिवाजी राजा झळकू लागला. या ठिकाणी 24वा अध्याय समाप्त झाला.